कॅनव्हसवरचे ब्रशचे सहज सुंदर फटकारे, तसंच रेझिन यासारखी क्रियाशीलतेला आव्हान देणारी, लिटरली मिक्स अँड मॅचचा अर्थ उलगडून दाखवणारी कला. आयुष्याच्या शुभ्र कॅनव्हसवर कितीतरी सुंदर क्षण आणि त्याभोवती फिरणाऱ्या अनुभवांचं, जाणीवांचं हे असं सुंदर नक्षीकाम करताना आयुष्य अधिक अर्थपूर्ण होतच राहतं. नमस्कार. आपण आत्ता ज्या सुंदर वस्तू पाहिल्या, जे आर्टिफॅक्ट्स पाहिले, त्याच्या मागे ज्या क्रिएटिव्ह व्यक्ती किंवा माझी मावशी, लहानपणापासून मी तिला बघतेय, नीलम मावशी वेलकम टू द शो. शो नाहीच आहे, म्हणजे आपल्या गप्पा आहेत ह्या. आणि हा ब्लॉग मी असा म्हणजे सुरुवात का केली तेही तुला सांगते की तुझ्यासारख्या ना माझ्या आसपास अशा खूप व्यक्ती आहेत ज्यांना बघून मी इन्स्पायर झाली आहे. आणि होममेकर असून सुद्धा तू आता एक बिझनेस सुरू करणार आहे आणि खूप लोकांनी तुझी क्रिएटिव्हिटी बघितली आणि त्यांनी तुला पुश केलं आणि तू सुरू करतेस काहीतरी नवीन. सो हे खूप जणांसाठी इन्स्पायरिंग आहेच. त्यामुळे असे आपण आता गप्पा मारतो आणि त्या गप्पा मला ऑडियन्स पर्यंत पोहोचवायच्या आहेत. ओके. सो वेलकम टू द शो नीलम मावशी. यांचं नाव आहे नीलम पेंडसे आणि तू खूप काय काय करतेस. सो मला असं वाटतं की तुझं इंट्रोडक्शन तूच का नाही देत आपल्या ऑडियन्सला. शुअर. मी नीलम पेंडसे, तुझी मावशी. ॲक्च्युली ना मला लहानपणापासूनच म्हणजे अभ्यास वगैरे आपला सगळा असतोच, पण मला कला, आर्ट या विषयांची पहिल्यापासूनच आवड होती असं माझ्याच खूप लवकर लक्षात आलं. पण आत्ता जितका वाव असतो तसा तेव्हा नव्हता, किंवा अभ्यासाधीन बाकी नंतर. म्हणजे ड्रॉइंग्स वगैरे मी काढायचे, पण नंतर मी जास्त करायला लागले. पण अर्थात हे सगळं करत करत मी ड्रॉइंग्स काढायचे, पण मी लहानपणी नाटकातनं पण कामं केलेली आहे, कामगार कल्याण मंडळ वगैरे. त्याच्यात मला बक्षीस मिळालं होतं आणि ते बक्षीस एक खूप छान फाउंटन पेन होतं, ते मला अजून आठवत आहे. आणि मी लहानपणी शिशुविहार, बालोद्यान जे कार्यक्रम खूप पॉप्युलर होते त्याच्यात मी खूप काम केलं. आणि इव्हन मोठं झाल्यानंतर नभोनाट्य, श्रुतिका, त्याच्यात जयराम कुलकर्णींसारख्या दिग्गजांबरोबर पण मला चान्स मिळाला आणि खूप छान वाटलं होतं. पण त्याच्यानंतर मी व्यावसायिक नाटकासाठी मला विचारणा झाली होती, पण समहाऊ टिपिकल सदाशिव पेटी जे होतं ते मला काही फारसं, पण मला तशी व्यावसायिक नाटकात जावं असं पण काही फार हे नव्हतं. पण मग असं करत करत शिक्षण आणि हे सगळं, मी मराठी घेऊन MA झाले. मला भाषेची अतिशय आवड आहे आणि मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मराठी भाषा आवडते. मी कविता लहानपणापासून करते आणि तुला माहिती आहे माझे बडबड गीतं मी गायली, त्याच्यातनंच मे बी मला ते मी इन्स्पायर झाले. पण हे सगळं होतं माझे, मी अजूनही म्हणजे हे सगळं करत करत लग्न, मुलगा हे सगळं झाल्यानंतर एक विशिष्ट एजला मला थोडासा वेळ मिळायला लागला. मग मी अनंत भिडे म्हणून तेरुगेटपाशी माझे सर राहायचे, त्यांच्याकडे मी प्रॉपर ड्रॉइंगचं 3 वर्ष शिक्षण घेतलं आणि त्यांच्या थ्रू माझी ग्रुप एक्झिबिशन्स झाली आणि ती खूप ॲप्रिशिएट केली लोकांनी. म्हणजे आता स्वतःचं कौतुक नाही सांगत, पण हेमा मालिनीचं पोर्ट्रेट मी हेमा मालिनीला गिफ्ट दिलं. ते खूप सुंदर आहे, मी बघितलंय ते. म्हणजे त्याच्यात जे हावभाव आहेत ते असं वाटतं रिअल आपण बघतोय का काय हेमा मालिनीला. त्याचं मला अभिप्राय पण लिहून दिलेला आहे. ती म्हणजे माझ्या आयुष्यातली एक आर्टिस्ट म्हणून खूप मोठी गोष्ट होती की तिने ॲप्रिशिएट केलं. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी मला इन्स्पायर करत गेल्या. आणि ॲक्च्युली हे सगळं करत असताना आत्तापर्यंत आता बघायला गेलं म्हणजे मुलगा, आता सून आणि 2 गोड नाती आहे. तर आफ्टर 60 म्हणजे मी 60+ हे सांगायला मला काही वाटत नाही आहे, पण नाही, कारण ग्रेसफुली एजिंग हा प्रकार मला आवडतो. आणि व्हेरी यंग ॲट हार्ट. म्हणजे तू कायम, म्हणजे मला असं वाटतं की माझी 16 वर्षाची मैत्रीण आम्ही भेटतोय असं आहे. तुझ्यापेक्षा काय होते म्हणजे तो वेडेपणा वाटतो आता ह्याच्यात, पण वेडा असायला पाहिजे. अजून सुद्धा ते म्हणजे मला आवडतं, मला तुझ्यासारख्या म्हणजे माझ्यापेक्षा यंग असणाऱ्या मुलींशी बोलायला आवडतं आणि त्यांच्यात राहून एक एनर्जी मिळते मला, असं म्हणून मी सारखी तुला भेट म्हणते. पण ऑफकोर्स आता हे सगळं मी करत होते बारीक सारीक काही ना काहीतरी. पण करोना काळामध्ये माझं हे खूप जणांच्या कला सगळ्यांना आपल्यात काय कला कळलं, तसं माझ्यात होती, पण ती बाहेर येण्याचं काम. तर याचं क्रेडिट फुल मी माझ्या 2 क्यूट आणि स्वीट ग्रँडडॉटर्सना देते, नीती आणि आर्या. कारण त्यावेळी त्या दोघी, आर्या खूपच छोटी होती पण नीती 2 वर्षाची होती आणि घरात तिने काय करायचं हा खूप मोठा हे होता.
तर मग तेव्हा मी छोट्या छोट्या होड्या करून दाखवणं पावसाळ्याच्या दिवसात किंवा असं पण म्हणजे एक मजा सांगायची तर मला पटकन होडी जमेना म्हणून मी युट्यूबवर गेले, ते बघितलं आणि नंतर मला असा तो चस्का लागला की युट्यूबवर असे वेगवेगळं काय काय असतं, खूप छान. असं करत 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 मी बरंच काही केलं त्याच्यात. नंतर ती मोठी झाली, तिचं सगळं सुरू झालं आणि माझ्या डोक्यात हे माझा कलाकार बाहेर यायला लागला असं म्हणलं तरी चालेल. मग मी त्यावेळी डॉटेड पेंटिंग सुरू केलं आणि मंडाला आणि ती घरच्या घरीच, म्हणजे मी कुठे शिक्षण न घेता युट्यूबवर बघून वगैरे, आणि माझ्या लक्षात आलं की जमतंय आपल्याला. आणि मग जे आपलं क्रिएटिव्ह माइंड असतं ते त्याच्यात घातलं की किती छान होतं. आणि मला त्याच्यात खूप, म्हणजे मी 4-5 तास रमायचे. टाकायचीच तुझं बघून मी पण करायला लागले मिस्टरला घेऊन कोरोनाच्या वेळेला. आणि मग तू बॉटल्सचं पण नंतर सुरू केलं? बॉटल्सचं पण सुरू केलं, माझ्याकडे आहेत पण बॉटल्स. आणि असं करत करत आता रेझिन पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि मी हे अक्षरशः फक्त हॉबी म्हणून करत होते, त्याच्यात माझं काही असा प्रोफेशनल याच्यात करायचं वगैरे काहीही हेतू नव्हता. पण एक आहे, तुमची फॅमिली सपोर्टिव्ह असणं खूप आहे आणि मी लकी आहे त्या बाबतीत. माझे मिस्टर कायम मला सपोर्ट करतात. आणि आता चैतन्य आणि माझी सून पण खूप क्रिएटिव्ह माइंड आहे तिचं, म्हणजे ती सुद्धा. आणि मुली तर काय, त्यांच्यामुळेच मी हे सुरू केलं. पण हे आता हा प्रवास जो सुरू झाला आहे तो, म्हणजे त्याच्यामुळे मला स्वतःला ना असं की वा, मला काहीतरी जमतंय. किंवा काही जण असं म्हणतात की आपली कला हे आपली अपत्यासारखी असते, त्याचा बरोबर अर्थ मला आता कळतो की नेमकं काय आहे. आणि अक्षरशः प्रॉपरली असं कुठेच शिकले नाही. 1-2 जणांकडनं मी म्हणजे बघितलं की काय नेमकं असतं, पण शेवटी आपलं क्रिएटिव्ह माइंड आणि बेसिक जे मी युट्यूबवरनं बघितलं त्याच्यावर हे सुरू आहे. मग 1-2दा काय झालं, मैत्रिणी वगैरे याच्या त्यांनी बघितलं, त्या म्हणले अगं किती छान करतेस. म्हटलं जस्ट हॉबी म्हणून करते. मग एका मैत्रिणीने असं मला सांगितलं की अगं आम्ही कोणाच्या तरी वाढदिवसाला जातो, मग काहीतरी त्या आर्चेस मधनं मग घे किंवा सगळ्यांकडे त्या सगळ्याच गोष्टी असतात, टिपिकल घेतो. मग हे एवढी छान आर्ट आहे तर तू करून देशील का? तर जरा मी आधी चाचरत होते, कारण हे प्रोफेशनल लेवलला मी करत नव्हते. पण मग त्या दृष्टीने मी विचार केला, कारण आणखीन माझे रिलेटिव्ह असतात, त्यांनी म्हणजे जे आहेत त्यांनी पण मला सेम सांगितलं की तू काही करत. त्यामुळे मग मी याचं व्हॅल्युएशन करून म्हणजे ते प्रॉपर त्या मार्गाने 1-2 जणांचा सल्ला पण घेतला. आणि आता हे माझं सुरू झालंय आणि छान चाललंय. आणि कोणीतरी हे अप्रिशिएट करतंय आणि घेतंय, हे सुद्धा मला खूप इन्स्पायरिंग आहे. करेक्ट. हां, आणि आणखीन मी एक सांगेन की आपण स्वतःलाच इन्स्पायर करायचं पण काम याच्यात करतो. हाच क्वेश्चन मला तुला पुढचा विचारायचा आहे, कारण ॲज अ सायकॉलॉजिस्ट मला तुझ्या हे करण्यामागची सायकॉलॉजी जाणून घ्यायला आवडेल. कारण तू रेकी मास्टर म्हणजे हे पण आहेस तू, आणि तू आता हेही चालू केलंस, तर तुला सायकॉलॉजिकली काय फरक पडतो या ऍक्टिव्हिटीज मध्ये? सायकॉलॉजिकली मला फरक पडतो, म्हणजे एक तर मुळात आर्टिस्ट किंवा कलेची आवड असल्यामुळे आपण काहीतरी करतोय आणि आपण काहीतरी करायचंय याची जी ओढ असते, त्या ओढीमुळे माझं माइंड असं म्हणजे फोकस होतं एके ठिकाणी. आणि ते करत असताना मी म्हणजे ऑनेस्टली सांगते की मी सगळं जग विसरून जाते. मेडिटेशन जसं आपण म्हणतो की थेरपी, दिस इज अ थेरपी. यू सेड इट, ही मेडिटेशन आहे, ही थेरपी आहे. म्हणजे ह्याच्यात सगळं बाहेरच्या जगातलं प्लस मायनस काही नाही. मी असते डॉटेड पेंटिंगच्या वेळी हा मला जास्त, कारण हा जो डॉट आहे त्याच्यावर फोकस, हे म्हणजे तो डॉट म्हणजे अलमायटी, एक्झॅक्टली. म्हणजे तो अनुभवही मी घेतला. आणि कधी कधी मी इथे ओमकार किंवा असं काहीतरी लावून पण करायचे, तर माझं ते म्हणजे मास्टरपीसेस झाले. आणि ते मी बघितलेत, म्हणजे अशा काही ठिकाणी जिथे आपण कॉमन ठिकाणी जातो तिथे सुद्धा डिस्प्ले लावते. म्हणलं हे नीलम मावशीचं आहे का? ते म्हणले हो. म्हणजे ते इतकं छान प्रिसिजन होतं त्याच्यामध्ये आणि खूप कलर्सचा वापरही छान होता. म्हणजे कधी आता बारीक सारीक टेन्शन आयुष्य म्हणजे असतं, मोठं छोटं, कोणाला जास्त कमी, पण ही सगळी विरून जातात मी बघितलं. आणि असं एक आपल्याला बूस्ट मिळतं की हे आहे ना एवढं, आणि आपल्याला देवानी हे दिलंय. म्हणजे लोकांना बाहेर जाऊन थेरपी अगदी. म्हणजे मी ह्याच्यातनं माझ्या काही मैत्रिणींना पण सांगितलं की तुम्ही तुमच्यातली आधी माझं असं म्हणणं आहे नेहा की
देव जेव्हा आपल्या जन्माला घालतो ना काहीतरी कला आपल्यात घालतो आणि फक्त आपण ती आपण ओळखावी identify, हा, लागते exactly. आणि त्या कलेला आपणच वाव द्यावा Correct, लागतो. आपल्याला कोणी येऊन वाव नाही देणार, आपणच द्यायचा असतो. कारण असं खूप वेळा होतं की मुलं आता म्हणजे बऱ्याच जणांची मुलं अब्रॉड जातात किंवा लग्न होऊन दुसरीकडे हे जातात खूप आहे तेव्हा आता. एम्प्टीनेस सिंड्रोम जो असतो तो 60 नंतर जास्त मग त्याच्यातनं जाणवतो. डिप्रेशन्स वगैरे पण. तर दोघंच हे या जण घरात तर. एक्झॅक्टली. तर या सगळ्यातनं बाहेर म्हणजे मला आता असं होतं की आता काय करू वेळेचं वगैरे असं मला नाही मला कधी प्रश्न कधी असं ताई वाटतं तुला. अजून 2 तास का नाही. सो तो काही प्रॉब्लेम नाही आणि वरच्याच्या कृपेने तब्येतही नीट आहे आणि minor काही आणि health जे problems काय जे असेल ते आलेत ते आपण सगळे- सांभाळून आपल्याच घरात आपण हे करू शकतो. Correct आहे. आणि हे पुरं आणि मी झेपेल तेवढं करतो. Correct आहे, हा. म्हणजे उगीच जास्त हे पण करत नाही किंवा कोणी मला सांगितलं की मला मिळेल का तर मी 1-2 दिवस जास्त सांगते. बरोबर आहे. तू ऑर्डर्स घेताना सुद्धा तो विचार करून ऑर्डर्स घेते. आणि अगदी कदा मी कुठेही माझी जाहिरात केली नाही काही ते नाही, mouth to सगळं mouth असं बघून publicity झालंय बघूनच की येत एकाचं आहे. दुसऱ्याला आवडलंय. हो, आता नुकतेच माझ्या एका मैत्रीण अमेरिकेला गेली, बरं, माझ्या ओके. सोसायटीतली विद्या म्हणून. ओके. तिने पण आता माझे 7-8 असे मोठे कोस्टर्स घेतले अमेरिकेत. ते म्हणजे माझं अमेरिकेला नुसतं तिथे सुद्धा पोहोचतंय म्हणजे आता आपण कॉन्टिनेंट ट्रॅव्हल करतोय. करेक्ट So तू नाव काही माझ्यासाठी- ठेवलंयस का तुझ्या या नाही पण आता तुला तेच सांगणार की आता मला माझा मुलगा सून नवरा सगळे पाठवले की काहीतरी एक ब्रँड नेम तुझं हे करतं ते आता त्याच्यावरच वर्क चाललेलं आहे आणि मी काहीतरी नाही तुझं नाव त्याच्यात पाहिजे. तर आता आम्ही सगळे मिळून काहीतरी विचार करून करतोय. आणि जर ऑडियन्स मेंबर्स पैकी कोणाला हवं असेल हे तर तुला कॉन्टॅक्ट माझ्याकडे ना मी असे पीसेस ठेवलेले आहे ओके. की हे असं मी करते की फोटोवर पेक्षा ना बघून जास्त पुण्यात जी लोक राहतात त्यांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी येऊन बघून एक्झॅक्टली. किंवा कोणी सांगितलं की हे असंच आहे ना मला एक अमुक तारखेला अमुक एक हवं आहे तर मी देऊ शकतो. ओके. कारण मला जे तू कोस्टर्स गिफ्ट केले होतेस माझ्या बर्थडेला ते मला प्रत्येक जण जो येतो त्यांना मी जेव्हा कॉफी टी येस सगळे विचारतात. स्वतः ह्या चॅनल थ्रू मी त्यांना सांगू शकते. आणि दुसरं मी खूप क्युरियस आहे बघायला की तू हे कसं बनवतेस जे तू आज डेमो देणार आहेस आम्हाला. येस, मला रेझिन आर्ट कसं करतेस ते पाहायची खूप इच्छा आहे. ऑर्डरच चाललेलं आहे. ओके. निम्म झालंय त्याच्यात आपण बघू शकतो ते लाईव्ह. सो चला तर मग आपण लाईव्ह डेमो घेऊयात रेझिन आर्ट त्या कसं करतात. येस नक्की. तुझं वर्क डेस्क खूपच इंटरेस्टिंग दिसतंय. हो, जेवढं ते रंगांमध्ये खूप असं मला colorful म्हणजे अशा एक्झॅक्टली काय करू काय नको. आणि हे छान ड्राईड फ्लावर्स पण हो, ड्राईड फ्लॉवर्सची मजा वेगळीच असते. आणि हे अशा टाईपचं खूप तू कलरफुल सगळं वापरतेस तुझ्या हे फुल वापरते. म्हणजे ह्याला काय जे पाहिजे ते आपण म्हणजे काहीही करता येतं असं आहे ना? काहीही करू शकतो. हे सगळे कलर्स आहेत त्याच्यात अल्कोहोल इंक आणि शिवाय प्रॉपर कलर्स आहेत. ओके. वेगवेगळ्या टाईपचे ग्लिटर्स हे अशी असतात कलरफुल. म्हणजे आपल्याला ज्या टाईपचं हवं आहे किंवा कोणाला काही रिक्वायरमेंट आहे तसं करता येईल. म्हणून तू कस्टमायझेशन म्हणजे करू शकतेस पाहिजे असे. ओके, ग्रेट. फ्लेक्स असतात. फ्लेक्स तर खूप महत्त्वाचं हे आहे. सध्या गोल्ड फ्लेकची फारच आणि आता खूप कलर्स पण आले त्याच्यात. हे माझं काय म्हणू आपण कर्मभूमी म्हणता येईल. आणि आज मला इथे याचा चान्स मिळालाय. तुला चान्स मिळालाय. ही चितळ्यांची खोकी मला खूप मोठं काम करतात माझ्यासाठी. थँक्यू चितळे स्पेशल थँक्यू. चितळे स्पेशल थँक्यू. आता हे मी काय आहे हे आता तुला दाखवते. हे मी एक ऑर्डरचंच करायला घेतलंय काही ही पेंडंटसाठी. आणि हे तर ह्याच्यात मी पहिला लेअर टाकलाय आणि हे मोती छोटे मणी अरेंज केलेत कारण त्यांना पिंक हवंय. तर ते म्हणले तुम्ही कराल तसं चालेल. म्हटलं इट्स ओके. तर मग मी आता ह्याच्यावर पिंक फ्लॉवर्स टाकणार. तर आता हे जे मी पहिला लेअर टाकलाय हे रेझिनचे हे आहेत माझ्या बॉटल्स. त्याच्यात एक रेझिनची प्रॉपर रेझिन असतं आणि दुसरा हार्डनर असतो. अच्छा. तर ते 1:2 असं प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळा रेशो असतो. माझा 1:2 असा रेशो आहे. तर ह्याच्यात आता मी मिक्स करून हे पेपर ग्लासेस खूप सोपे पडतात त्याच्यासाठी. पोरिंगसाठी ते सोपे पडतात. आणि आता म्हणजे प्रॉपर आता तुला दाखवते की हा आता वाळलेला आहे. साधारण 2-2.5 तास झालेत कारण तो वाळल्याशिवाय मला फ्लॉवर्स नाही ठेवता नाही तर ती आत जातात. तर आता पिंक असल्यामुळे मी पिंक फ्लॉवर्सला प्रेफरन्स देते. तर ही मी कशी अरेंज करते ते तुला दाखवते. आणि मी ती पालथी ठेवणार आहे म्हणजे मग नंतर डिमोल्ड केल्यानंतर प्रॉपर दिसतं. तर ह्यानी हे खूप नाजूक असतात. ह्यानी मी मला वाटतं नाहीच अरेंज करेन फक्त. तर हे आता मी अशी पालथी ठेवते. नंतर मी तुला तो फोटो पाठवीन कसं हे झालं तो. आणि सगळी ओरिजिनल फ्लावर्स असल्यामुळे ही ड्राईड फ्लॉवर्स असतात. त्याची विशिष्ट पद्धत असते. काही जण घरी पण करतात पण त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मी ह्याच्यात जास्त
तर ही आपण करू तशी आहे डिझाईन. ओके. आणि आता ही मी 4 फ्लॉवर्स इथे हे केली. आता मला काय करायचं आहे, ही सेट होण्यासाठी मला परत एक लेअर होता लागेल. तर मी विचारते कोणाला द्यायचं असलं तर की किती हवे, तर तिला 4-5 पेक्षा जास्त नको ज्यांना हवे त्यांना. तर मी आता हे कधी कधी काय होतं, एखादा कॉन्ट्रास्ट कलर पण छान दिसतो पण त्यांना पिंकच हवंय, त्यामुळे मी आता फक्त पिंक वापरते. सो हे आता ही अशी होणार आहे. अच्छा. तर आता ह्याच्यावर लेअर देताना नुसता लेअर देण्यापेक्षा मी काही डबल करता येते का बघणार, म्हणजे हे असंच ठेवणार आणि इथे पिंक देणार. ओके. तर ते मी आता करते. ओके. अशा वेळी आई आजीने दिलेला एक सल्ला नेहा आठवतो नेहमी, की नवीन पदार्थ करून बघायचा तर आई सांगायची की आधी तो छोट्या प्रमाणात करायचा म्हणजे बिघडला तर वाईट वाटत नाही फार. तर तसं मी आता हे करते. तर अमेझॉनवर वगैरे हे सगळं मिळायला लागलं, त्यामुळे हे सोपं जातं खूप. सोर्सिंगचा काही प्रश्न नाही, खूपच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ड्राईड फ्लॉवर्समध्ये पण फार सुंदर सुंदर असतात. तर हे मिक्स करायचं जरा काही सेकंद. काही रेझिनचं 1 मिनिट मिक्स करत बसावं. बरं. पण ह्याला तेवढं नाही लागत. आता मी ह्याच्यातलं काय करणार, ह्याच्यातला थोडा पार्ट मी काढून घेणार आणि त्याच्यात पिंक कलर घालणार. साधारण आता अंदाजाने घेते मी. आणि मी हे नेहमी जवळ ठेवते, कारण याच्यातला उरलेला पार्ट असला तर तो वाया जायला नको, की मी लगेच त्याचं पेंडंट करून टाकते. आता मी इथे अगदी लाईट पिंक कलर आहे माझ्या, खूप थोडासाच घ्यावा लागेल मला. हे कलर खूप हे असतात, म्हणजे खूप घेतलं तर एकदम डार्क होऊ शकतं, त्यामुळे आता हे करून करून माहिती झालं. सॅच्युरेशन खूप आहे कलरचं त्याच्यात. हे बघ, तू बघू शकशील. ओके, मस्त. याच्यात अगदी लाईट पण छान दिसतो. पण आता सध्या मी हा घेतला याला. ओके. याला पण मी फ्लेक्स घालू शकते, पण मी आता ऑलरेडी याच्यात घातलाय, त्यामुळे मी आता त्यामुळे हा नाही घालणार. आणि आता हा आणि हा कलर असं दोन्ही मिळून मी ते करते. ओके. एकदा परत बघायचं नीट अरेंज होतं. मी आता एका बाजूने टाकलं. हे थोडंसं असं करून मी टाकते, म्हणजे मग ते मस्त आहे. अगदी लाईट पिंक कलर. म्हणजे जिथे फ्लॉवर्स नाही तिथे पिंक कलर. आणि हे आपोआप स्प्रेड होतं सगळीकडे, त्याला वेगळं करावं लागत नाही काही. मस्त झाले. आणि एकाच लेवलला आले. एकाच लेवलला येतं. आता हे जे आहे हे फ्लॉवर्स, ही मी टूथपिक हे कायम लागते इथे. टूथपिकने ती थोडीशी खाली करते मी. कारण ती वर आली तर मग ती नंतर वाळल्यानंतर ती उलट्या साईडने करायचं. ती आता ही बुडणं महत्वाचं असतं. आणि खूप वरपर्यंत पण भरायचं नाही, तर मग ते बाहेर जातं आणि त्याचा हा जो शेप आहे हा जायला लागतो, मग ते मजा नाही येत त्या शेपची. ते फक्त काय होतं, थोड्या थोड्याने जरा लक्ष द्यावं लागतं की वर नाही ना जाते, एखादी पाकळी वर जाते पटकन. अच्छा, म्हणजे इकडे मेन प्रिसिजन खूप गरजेचं आहे. करेक्ट. आणि आता ह्याच्यामध्ये एक असंही आहे की बबल्स दिसतात का आता, तर ते बबल्स येऊ नये म्हणून ही हे असते, ही गन असते. ओके. आणि त्याने हो, हे मस्त इंटरेस्टिंग आहे खूपच. ते आता हे बघ दिसेल, पण बबल जातात गेली. बबल, कारण बबल तशीच राहिली तर ते बबल तसंच राहतं. आणि मग ते सगळं बबल हवे असले मुद्दाम तर तसे ठेवू शकतो. पण मग बबल जिथे हवे असतात ना, तिथे एखादं सी थीम वगैरे किंवा रिव्हर थीम असली तर तिथे पण ते बबल्स मग नीट
करावे लागतं. असं नुसतंच मोठं उगाचच बबल झालंय असं चालत नाही. त्यामुळे वाव. आणि ते गेले सगळे. दिसतात पण खूप छान. हे थोड्या वेळाने परत येऊ शकतात, त्यामुळे जरा लक्ष ठेवायचं. हे बघ, इथे एक आहे छोटासा, बारकाईने बघायला लागतं बारकाईने बघायला लागतं. आणि आता ते जातात. आता यामध्ये बबल नाहीये, आता हे क्लिअर झालंय. ओके. पण आता थोडंसं साईडनी थोडंसं असं एक आपण हे करतो ना, की सगळं कुठे नसेल पोचलं तर ते सगळं, कारण हे झिगझॅग आहे सगळं. सो हा माझा आवडता हे आहे शेप आहे. हा. आणि हा 2ची ऑर्डर आहे. मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी एकचं इथे करून दाखवते. सो हे आता बघ परत थोडंसं वर येतं, ते थोडंसं जरा ढकलायचं. हां, पण हे नंतर फार क्यूट दिसतं, खूप ब्युटिफुल दिसतं एकदम. आणि आता ह्याच्यामध्ये हा जो कलर आहे किंचितसा मला दिसतोय, तर हा उगीच टाकून द्यावा लागतो. मग त्यासाठी काय करायचं, आता कुठलं तरी हे घालायचं त्याच्यात. तर मी आता फ्लॉवर आहेतच, तर मी तेच घालते. आता थोडंसं हे जे मी करायला घेतलं होतं त्याच्यातलं शिल्लक राहिलं आहे, तर ते वाया जातं उगीच. म्हणून मी नेहमी असं एक पेंडंटसाठी किंवा एक शेजारी ठेवून देते. आणि म्हणजे त्याच्यात एखादं पेंडंट पण होऊन जातं. तर आता आपण फ्लॉवर्सचं करतोय आहेतच, तर मी तसं एक हे करते. हे मी अगदी लाईट बेबी पिंक असतो ना, त्या टाईपचा आहे हा. आणि ह्याच्यात मी आत्ता फ्लॉवर घालू शकते, कारण हा डार्क नाही आहे फार. आणि ह्याच्यातच मी फ्लेक्स पण घालून दाखवू शकते, अगदी छोटंसं. तर याच्यात आपण आत्ता घालून बघूया जरा एक वेगळा, एकाच पेंडंटसाठी होईल तो, पण छान दिसेल. फ्लेक्समध्ये सुद्धा जर मोठं एखादं करतो आपण, तर वेगवेगळ्या कलरचे फ्लेक्स घातले तर फार सुंदर दिसतं. अच्छा, निळे हिरवे असे खूप छान दिसतं. आधी फक्त गोल्ड आणि सिल्वर कॉपर माहिती होते, आता बरेच रंग आले. आता बरेच रंग आले. हे बघा, आणि ते पटकन हे पण होतं. हे अगदी आता तळाशी आहे, पण एका पेंडंटला पुरेसं आहे. ओके. आता हे मी किती सुंदर दिसतं. हां, तो कलर खूप सुंदर दिसतो. आणि हे उरतंय वाटलं तर हे आपण ह्याच्यात घालून संपवू शकतो. ओके, म्हणजे वेस्टेज अगदी मिनिमम, म्हणजे काहीच नाही. अगदी. आणि या मोल्डमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. अच्छा, त्याच्यात लेटर्स आहेत, वेगवेगळे शेप्स आहेत, चेंज करू शकते. ते पण दाखवते. म्हणजे प्लेन दिसत असेल आणि काही आपल्याला थोडं हवं असेल तर मणी आणि मोती असं. हां, करेक्ट. मणी मोती टाकता येतात. फक्त एक असतं की याच्यात जाणारे विशिष्टच मणी मोती असतात, सगळेच जात नाहीत. त्यामुळे ते बघून घ्यावे लागतात. नाही तर कोणा म्हणून नाही टाकता येत. किंवा एक्सपर्टना विचारायचं की बाबा काय, आपण त्या दुकानात गेलो तरी ते दुकानदार पण सांगतात की हे चालतं, हे चालत नाही. हे थोडंसं वर आलं आता, पण नंतर ते खूप छान दिसतं. खाली बसतील ते, आपोआप बसतात. किंवा हे एक एक जर नसला नाही तर मी इकडे पण दाखवते. समजा मी हे असे टाकले, समज हे मी टाकले, तर हे आपण अरेंज करू शकतो. ते टाकायचे आणि नुसते त्याचं डिझाईनच्या दृष्टीने म्हणजे ते पटपट पण होतं. ही अशी खूप आवडतात. आणि ह्याचा फक्त पेंडंट म्हणून नाही, मी मगाशी जो ट्रे दाखवला त्या ट्रे मध्ये सुद्धा वेगवेगळ्या थीम आपण केल्या तर त्याच्यात पण उपयोग होतो. त्याच्यात मी एक थीम केली, ती मरमेड ह्याच्यावरच बसलेली दाखवली. हे असे अरेंज करायचे फक्त. मी जस्ट एक मजा म्हणून दाखवलं की म्हणजे वेस्टेज नाहीच आणि फुल प्रॉपर उपयोग होतो त्याचा. आणि हे ड्राय किती वेळाने होतं? म्हणजे हे साधारण 8 तास जावे लागतं. त्याच्या आधी त्याच्याशी काही हे करायचं नाही. ओके, मस्त दिसतंय असं. तू जे आता हो, आता याच्यात सुद्धा बघ इथे हे दिसत आहेत, बबल्स आलेत बघ. हे बबल्स त्यांनी काढून टाकायचे. ओके, आता इथे सुद्धा परत एकदा नुसतं हे मारावं लागतं. आता हे 7-8 तासांनी हे होईल आणि त्याच्यानंतर ते खूप छान दिसेल. त्याचा फोटो मी तुला नक्कीच नंतर. ट्रे दाखवला ना,
तो ट्रे त्याचा मोल्ड येतो, पण त्याच्या या हँडल्सचे पण मोड असतात. ओके. तर मी असे आता आणखीन एक ट्रे बनवायचा आहे मला, त्याच्यासाठी हे असे बनवून ठेवले. मग तो झाला की तो त्याच्यात सेट करायचा आणि मग त्याच्यात हे करायचं, असं पण करता येतं. हे काहीतरी फार छान दिसतंय. हे खूप छान आहे. आज प्रयोगच चाललाय हा, पण असे 2-3 मी बनवून ठेवलेत आणि ह्याला जे होल आहे ते त्याला मी असं मणी घालून दोऱ्याने करून वॉल हँगिंग करायचं डोक्यात आहे आणि ते खूप सुंदर दिसतं. म्हणजे असं लाईटच्या बॅकग्राऊंडला वगैरे ते फार सुंदर दिसतं. हा एक खूप सुंदर ट्रे दिसतोय. तर ह्याच्यात आपण काय काय ठेवू शकतो? हा सर्विंगसाठी सुद्धा वापरता येऊ शकतो, पण याचे इतर पण उपयोग आहेत. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या इथे अरेंजमेंट्स केल्यात की लहान मुलांसाठी समजा रेझिनचेच काही छोटे छोटे आयटम्स येतात ॲमेझॉनवर, म्हणजे त्याच्यात बगीचा टाईपचं असतं किंवा तशा टाईपचं केलं तरी ह्याच्यात खूप सुंदर दिसतं. किंवा एंगेजमेंटच्या वेळी एंगेजमेंट रिंग असते, तर एखादा छोटा पॉट आपण ह्याच्यात अरेंज करून त्याला डेकोरेट करून करू शकतो की ते असं देता येतं. मस्त. आणि सर्विंगसाठी पण वापरता सर्विंगसाठी पण वापरता येतं, दोन्ही. आणि ह्या काय तू बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू इथे ठेवल्या? हो, या खूप छोट्या छोट्या अशा छान छान आहे. हे सगळे कोस्टर्स आहेत आणि मी ती सॅम्पल म्हणून वेगवेगळे ठेवलेत की लोकांना कळावीत की मी काय टाईपचं करते. हे पण एक कोस्टरचाच भाग आहे. टी कॉफी ह्याच्यासाठी, टी कॉफी, पाण्याचा ग्लासही ठेवायला आपण हो वापरू हो शकतो. हो, सगळ्याला वापरू शकतो. नंतर ड्राय फ्लॉवर्सचा डिमांड असते त्याच्यासाठी हे केलेलं आहे. ही माझी खूप सेल होतात. राईट. आणि हे मग डिझाईन कोणाला काही स्पेसिफिक कलर्स वगैरे हवे असतील तर मग त्या कलर्स कोणाला जशी आवड आहे, रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे हे मी पलीकडे ब्लॅक आहे ते संक्रांत स्पेशल केलं होतं तेव्हा ब्लॅक आहे. आणि ह्याची एक मजा दाखवते तुला. हे याच्यात लाईट आहे. हे वाव. म्हणजे ह्याच्यात ब्लॅक वगैरे केलं तर आणखीन असं लाईट, म्हणजे बर्थडेज किंवा अॅनिव्हर्सरीज असतात किंवा नुसतं सुद्धा आपण संध्याकाळी वगैरे असं डेकोरेशन म्हणून ठेवता येतं. ओके. नंतर हे एक लोटस आहे. हे नुसतं आहे, पण एक लोटस मी ह्याच्या कोस्टरवर ठेवून असं केलंय, म्हणजे डेकोरेशन दिया असं पण काही लावू शकतो ह्याच्यात. येस. ओके. ती लाईट होल्डर आहे. तो लाईट होल्डर. सगळी प्रोसेस पाहिली, इतकं सुंदर तू आम्हाला करून दाखवलंस तू काय करतेस ते. मगाशी आपण बोललो होतो की तू म्हणलीस की तुझी सपोर्ट सिस्टीम, तर काकांना आपण आता इन्व्हाइट केलंय. तर तू मला सांग की किती ते तुला सपोर्ट करतात, कारण तू नेहमी मला सांगत असतेस की काकांचा सपोर्ट म्हणजे 100% आहे. जे काही असं क्रिएटिव्ह, म्हणजे अगदी स्वयंपाकातल्या गोष्टीपासून या रेझिन पर्यंत जे काही करते त्याला प्रत्येक ठिकाणी त्याचा मला फुल सपोर्ट असतो, म्हणून मी हे करू शकते आणि उत्साहाने करू शकते. म्हणजे अगदी पसारा झाला काही झाला तरी तो काही बोलत नाही मला, पण फुल सपोर्ट असतो. ग्रेट. आणि काका तुम्हाला काय वाटतं हे सगळं ती एवढं छान क्रिएटिव्ह काय काय करत असते? मला असं सांगायचं आहे की बाय प्रोफेशन आय एम अ लॉयर. येस. त्यामुळे आमच्यात कला जरा कमी आहेत. पण हिच्या कला बघितल्या मला वाटलं की येस, आपल्या घरी आहे कोणतरी की जे काहीतरी असं करू शकतं या क्षेत्रामध्ये. आणि तिचं मी बघितलं 60 नंतर, आय डोंट नो बट समहाऊ म्हणजे 60 नंतर एकदम म्हणजे डोंगराच्या डायरेक्ट हो म्हणजे त्याच्या आधी एवढं नव्हतं. ओके. आणि जे काही ती करते ना ती सगळं मन लावून करते, ते मीही बघतो मी. त्यामुळे माझा तिला फुल सपोर्ट राहील, कायम सपोर्ट राहील. आणि तिच्यातलं आणखी घेण्यासारखं असं आहे की समजा कोणाला सांगायचं असेल, दुसऱ्याला सांगायचं असेल तर शी विल गिव्ह हर होल थिंग, शी विल म्हणजे शेअर विथ करेक्ट. असं काहीतरी आपल्या जवळ 100% आपल्या जवळ ठेवून एक्झॅक्टली ठेवणार नाही. सगळं ती त्या माणसाचं नीट समजून सांगेल. बरोबर. तर हे तिचे 2 गुण आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की एकदा ती करायला लागली की मग रात्रीचे 11 वाजले 12 वाजले वेळेचा काही नाही, पूर्ण केल्याशिवाय ती काही येते. आणि हे सगळं बघून असं ठरवलं की येस, ही जे काही करेल त्याला सपोर्ट करायचा, कारण त्याच्यामुळे ती आणि तिची ऊर्जा आहे ती. करेक्ट. त्यामुळे हे अगदी बरोबर आहे, ऊर्जा आहे ती. तिची ऊर्जा आहे. म्हणजे जर उद्या समजा सांगितलं तू आता हे काही करू नको, नुसतं बसून राहा, नाही जमणार नाही. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की ती म्हणेल ते तिला करून द्यायचं. आणि ती खरंच खूप छान करते. थँक्यू सो मच. माझ्याकडनं पण. तर नीलम मावशी, तुझ्याबरोबर ही दुपार इतकी छान गेली माझी. तुम्हाला रेझिन आर्ट दाखवलंस लिटरली, मी सगळे आपल्या ऑडियन्सला सुद्धा बघायला मिळेल.
काकांशी बोलले, म्हणजे त्यांचा सुद्धा किती तुला सपोर्ट आहे आणि खूपच आहे. तुझी सुद्धा क्रिएटिव्हिटी सपोर्ट असल्यामुळे सुद्धा म्हणजे असं तुला वाटतं का की काही फरक पडतो की घरच्यांचा नक्कीच- सपोर्ट जर नक्कीच असेल पडतो, कारण लेडीजना? आपण रिलॅक्स माइंडनी करतो ना, बरोबर आहे. काही टेन्शनच राहत नाही. Correct त्यामुळे काही सगळं म्हणजे तो म्हणतो की तू इकडे बघू नको, बेल वाजले तरी मी बघतो, तुझं चालू राहू दे. Correct हे खूप मोठा सपोर्ट आहे आणि स्पाऊसचा सपोर्ट हा जास्त महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. अख्खी फॅमिली तर आहेच आहे, बरोबर आहे. पण हे सगळं सांभाळलं जातं म्हणून मी सगळं करू शकते. वाव. आणि पोस्ट 60 सुद्धा आपण काहीतरी नवीन सुरू करू शकतो, पण बऱ्याच बायकांना वाटतं की आता मी काय करू, पण तसं नाहीये. हो. उलट एक तुमचं नवीन लाईफ सुरू होतं नंतर, अगदी, कारण अगदी. मुलं त्यांच्या लाईफ मध्ये बिझी नक्कीच असतात. नक्कीच. म्हणजे मी एक स्त्री म्हणून बाकीच्यांना हे सांगेन की तुम्ही 40, 50, 60 या घेऱ्यातच अडकूच नका चक्रात. यात बरोबर आहे. आपली क्रिएटिव्हिटी आपण सगळं आणि आपली ड्युटीज करूनच करूनच, करतो, आपण तसं absolutely. करतच नाही. तर काही ना काहीतरी जी काही कला आपल्यातली आहे ती बाहेर येऊ दे आणि ती जरूर तुम्ही आत्मसात करा, अवगत करा स्वतःहून आणि ती वाढवा. आणि प्रत्येकानं ती विकली पाहिजे किंवा असं काही नाही, पण आपण काहीतरी करतोय, क्रिएटिव्ह करतोय, समाधानही याचं खूप समाधान फार वेगळं असतं. आणि मी बघितलंय माझ्या ॲज अ रेकी मास्टर पण मी बरोबर बघितलंय की डिप्रेशन, ब्लड प्रेशर ह्या किंवा डायबिटीस या सगळ्यातनं बाहेर पण येतात लोक. कारण Absolutely. आपण डायबिटीस म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतो की शुगर खाऊन डायबिटीस, पण स्ट्रेस हा या सगळ्याच्या मुळात स्ट्रेस बरोबर असतो. आहे. स्ट्रेसमुळे ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस होतात. बस्टर म्हणून बघायला गेलं तर कला आणि माझा श्रीकृष्ण खूप आवडता, Wow. ज्याला आपण 16 कला Correct संपूर्ण आहे, correct असलेला देव म्हणतो. तर श्रीकृष्णाची आराधना करा आणि त्यांना सांग माझी इथली कला मलाच ओळखायला लावा आणि त्याचं स्मरण करा, तुम्ही होणार. वाव, थँक्यू सो मच. आणि हा माझा म्हणजे काय व्लॉग म्हणा किंवा ही सिरीज म्हणा ती सुरू करण्यामागचा हेतू तोच होता की म्हणजे तुला कदाचित वाटत नसेल की मी काय इन्स्पायर करणार आहे, पण तुझी जी लाईफ स्टोरी आहे ह्याच्या मागे खूप लोक इन्स्पायर होतील की तू कशी सुरुवात केलीस, तू काय करत होतीस. सो मला पाहिजे की अशा स्टोरीज लोकांपर्यंत मला पोहोचाव्यात. माझ्यामुळे कोणी इन्स्पायर झालं तर मला नक्कीच. खूप छान वाटेल. आणि थँक्स मी तुला पण देणार आहे, कारण आजपर्यंत माझ्या कामाचं म्हणजे अशी या अँगलनी दखल नव्हती कोणी घेतली की इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून. माउथ पब्लिसिटी खूप होते पण असं नव्हतं. सो तुला थँक्स. आणि तुझ्यासारख्या मुलींनी सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या मुलींनी माझं हे करावं म्हणजे मला उगीच सेलिब्रिटी वाटायला थँक्यू थँक्यू सो बट मच. येस, मस्त मजा आली. थँक्यू. थँक्यू. सी यू सून. येस.